अध्याय 5. आनंद शर्मा नावाचे एक अतिविद्वान, आचार संपन्न आणि गायत्री मंत्राचे अनुष्ठान करणारे ब्राह्मण होते. विद्येचे तेज त्यांच्या मुखावर झळकत असे. ते बाल्यावस्थेत असताना एकदा आपल्या पित्याबरोबर पिठापुरमला गेले होते. त्यावेळी ते श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांच्या घरी उतरले होते. अप्पलराज शर्मा आणि बापनाचार्युलू या उभयता पिता पुत्रांचे त्यांनी उत्तम स्वागत केले. भोजनासाठी मेजवानीचा थाट होता. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय 5 वर्षाहून थोडे कमीच होते. तो सुकुमल, तेजस्वी, सुंदर, अजानबाहू आणि नेत्रांमध्ये अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा तो बालक होता, ज्याचे वर्णन करता करता वेद सुद्धा थकले. त्या दिव्य बालकाला आनंद शर्मांनी चरण स्पर्श करून नमस्कार केला. त्यावेळी बालक श्रीपादांनी आपला अभय हस्त आनंद शर्मांच्या शिरावर ठेवला आणि म्हणाले, जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे. पुढील जन्मी तू अवधूत होऊन तुझे नाव व्यंकटप्पय्या असे असेल. तुला दुष्काळ पडला असताना पाऊस पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. तसेच सांसारिक लोकांचे क्लेश कष्ट दूर करण्याची सिद्धी तुला प्राप्त होईल. असा आशीर्वाद देऊन आनंद शर्मा असा आशीर्वाद प्राप्त होऊन आनंद शर्मा कृतकृत्य झाले. श्रीपाद प्रभूंचे मल्हादी, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सलबाई या 3 कुटुंबांशी अत्यंत सख्य होते. एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी अप्पलराज शर्मा दंपतीस मुलासह जेवणास बोलावले होते. त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते. त्याला तसेच सबळ कारणे होते. पिठापुरम मधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूचा दिवस, तारीख आणि वेळ अगोदरच सांगितलेली होती. त्या ज्योतिषाची भविष्यवाणी कधीच खोटी झाली नव्हती. त्याने अशी प्रतिज्ञा केली होती की जर त्याचे भविष्य खोटे झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावात फिरेल. हा अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पलराज शर्मांनी कालाग्नी शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद आणून दिला होता. थोड्याच वेळात भरजरी वस्त्रे परिधान केलेली सुमती महाराणी आली. तिच्याबरोबर बालक श्रीपाद सुद्धा होते. याच वेळी श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्या आणि ते आई आई असे ओरडू लागले. सुमती त्यांच्याकडे धावतच गेली. त्या मंगल स्वरूप साध्वीने आपल्या दिव्य हस्ताने पित्यासम श्रेष्ठींच्या हृदयास स्पर्श केला. त्यावेळी श्रीपाद जा जा असे जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरातील एका म्हाताऱ्या बैलाने तडफडून प्राण सोडला आणि श्रेष्ठी वाचले. ही बातमी ऐकताच गावातील तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला. आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली. श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस हे मी जाणतो, परंतु सर्व ज्योतीची ज्योत मी येथे असताना श्रेष्ठींना मृत्यूभय ते कसे असेल? तू शिरोमुंडन करून फिरावयाची गरज नाही. तुला पश्चाताप झाला आहे हेच पुरे आहे. तुझे पिता जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून ऋण घेतले होते. ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन त्यांनी सांगितले की त्यांनी कर्ज परत केले आहे. या पापकर्मामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला होता. हीन योनी असलेल्या तुझ्या पित्यास उत्तम जन्माचा प्रसाद मी दिला आहे. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्म बैलाकडे वळविले. तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफळ नष्ट होऊन उत्तम गती त्यांना प्राप्त झाली आहे. श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे त्या ज्योतिषाने केले. श्रीपाद प्रभूंच्या लीला अगाध असतात हेच खरे. अध्याय 7. श्रीपाद प्रभू 7 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांना
वेदोक्त विधीने उपनयन संस्कार त्यांचा करण्यात आला. त्या काळी संपन्न ग्रस्थांच्या घरी असे मंगल कार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनाचार्युलू आनंदात तर बापनाचार्युलूंच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने श्री दत्तचरित्र श्रवण करण्यासाठी आले होते. दत्तदास नावाच्या वक्त्यांनी दत्तचरित्र सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले, पूर्वयुगात अनुसूया आणि महर्षी अत्री या अतिपावन दाम्पत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली होती. त्याचे नाव दत्तात्रेय असे होते. तेच परमज्योती दत्तात्रेय सध्या कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पिठिकापुरम क्षेत्रात अवतरले आहेत. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसत आहेत. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे. हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे 53 वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंनी अमृत दृष्टी टाकली. उपनयनानंतर श्रीपाद प्रभू तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले, मी आता तत्काळ मल्हादी सारच्या घरी जाऊन येतो. त्यांनी जाण्याचे कारण जेव्हा विप्रगडाने विचारले तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेली कथा 1 अध्यायाचे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील 53 अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सद्यफलित लगेच त्यास द्यावयाचे आहे. श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्याची परवानगी ब्राह्मणांनी दिली नाही. त्यावेळी श्री दत्तप्रभू क्रोधावेशाने म्हणाले, तुम्ही नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात, परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष अधिक असल्याने ते येणाऱ्या शताब्दींमध्ये उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार, त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील. तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्री दत्तभक्ती करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन. श्रीपाद प्रभूंच्या क्रोधावेशाला माता पित्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले. नेमके याच वेळी श्रीपादांनी दत्त दासरीच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाने दर्शन दिले. दत्तदासांनी अर्पण केलेली फळे प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी दिलेले दूध प्रेमाने प्राशन केले. श्रीपाद प्रभूंनी आपल्या हातांनी मिठाईचा प्रसाद सर्व भक्तगणांना दिला आणि आशीर्वादही दिला. यानंतर ते स्वगृही परतले. हरि ओम तत्सत्. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.